आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील 20 जानेवारीला आंतरवली सराटीपासून मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। काल ते पुण्यामध्ये येऊन पोहोचलेले आहेत आणि आज दिवसभर ते पुणे शहरामध्ये असणार आहे। इथून पुढे त्यांचा दौरा सुरू झालेला आहे। माझ्यासोबत आता मनोज जरांगे स्वतः आहेत। जरांगेजी, काय सांगाल, कसं वाटलं पुणेकरांचं स्वागत? कालपासून पुणेकर अत्यंत उत्साहात तुमचं स्वागत करतायत, तुम्हाला शुभेच्छा देत आहेत, काय सांगाल? मराठा समाज हा ताकदीने एकवटला आहे स्वतःच्या मुलाला आरक्षण मिळावं म्हणून, आणि तो मराठा समाज घेणार आहे। त्यासाठी करोडोच्या संख्येने मराठा समाज एकत्र आला आणि एकत्र राहणार आहे। अजितदादा म्हणतायत की तुम्ही वेळ देत नाहीये सरकारला, वेळ हवाय, आणि एवढ्या मोठ्या संख्येने आता मराठी त्या दिशेने निघालेले आहेत मुंबईच्या दिशेने, काय सांगाल त्याबद्दल? वेळ दिला 7 महिन्याचा, याच्यापेक्षा किती द्यायला पाहिजे? 7 महिन्याचा वेळ सरकारला आम्ही दिला, याच्यापेक्षा अगदी वेळ किती द्यायला पाहिजे? आता तुम्ही मुंबईच्या दिशेने निघालेले आहात, मुंबईच्या दिशेने निघालेले आहात। एकनाथ शिंदे मात्र त्यांच्या गावी गेले यात्रेसाठी, काय सांगाल? ते वैयक्तिक जीवनातला त्यांचा प्रश्न आहे, त्यात आपण कधी डोकावणार नाही। त्यांनी वैयक्तिक कुठं जायचं कुठं नाही जायचं, परंतु आम्हाला मुंबई जायला वेळ आहे आणखी, त्यामुळं ते येतील त्यावेळेस गेले असते वैयक्तिक कामासाठी। एकनाथ शिंदे स्वतः मराठा आहेत, अजित पवार मराठा आहेत, परंतु मराठा बांधवांसाठी कुठेतरी त्यांचे प्रयत्न, त्यांची एक यातना समजून घेण्यासाठी कुठेतरी मराठा नेतेच कमी पडतात का? मराठा नेतेच मराठ्यांच्या यातना समजून घेण्यासाठी कुठेतरी कमी पडतात? तेच तर म्हणणं आहे आमचं। एवढ्या ताकदीनं मराठा समाज करोडोच्या संख्येने एकत्र आला आत्ताच, मुंबईत आल्यावर किती वेदना त्यांनी समजून घेतल्या पाहिजे। स्वतःच्या मुलासाठी मराठा समाज किती ताकदीने रस्त्यावर होता। सध्या पुण्यामध्ये मराठा समाजाकडून अत्यंत धूमधडाक्यात तुमचं स्वागत करण्यात येत आहे। मुंबईच्या दिशेने तुम्ही निघालेले आहात, मुंबईमध्ये कसं वातावरण असेल, काय वाटतंय? किती मराठा बांधव असतील? आता नाही मस्त आहे ना, आता मोजणं अवघड आहे मराठा समाज, कारण इतक्या ताकदीने मराठा समाज एकत्र आला, आता मोजणं सोपं नाही। आपण बघतोय की एकदम जोरात पुण्यामध्ये सध्या जरांगेंचं स्वागत करण्यात आलेलं आहे। सगळे पुणेकर सध्या, सगळे पुण्यातले मराठा बांधव असतील, इतर समाजातले बांधव असतील, ते जरांगेंसोबत आहेत आणि अत्यंत उत्साहात तुम्ही बघू शकता की जरांगेंना सध्या पाठिंबा जो आहे तो मिळालेला पाहायला मिळतोय। हे संपूर्ण वातावरण कालपासूनच पुणे शहरामध्ये पाहायला मिळत आहे आणि आता देखील हे वातावरण दिवसभराचं असणार आहे। जरांगे आणि मराठा आरक्षणातला हा संपूर्ण दिवस तुम्हाला पुणे लोकमतवरती पाहता येणार आहे। पुण्याहून किरण शिंदेसह शगुफ्ता शेख, लोकमत.com।